स्वामी म्हणतात, बाळा जास्त विचार करून थकू नकोस. योग्य वेळी योग्य गोष्टी आपोआप घडते. फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा. माझी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यातील संकट मी कधीच दुर्लक्षित करत नाही. वेळ लागेल, परीक्षा होईल, पण माझा भक्त कधीच एकटा पडत नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि नामस्मरण कर. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामी आईवर विश्वास आहे का? असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. व्हिडिओच्या शेवटी स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील आणि ज्या स्वप्नाची तुम्ही वाट बघत आहात ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल. चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्ही स्वामींचे आशीर्वाद गमावून बसाल. स्वामी म्हणतात, बाळा का रडतोस? का खचून जातोस? का डगमगतोस? माझा हात धरलेला असताना इतरांची आशा का बाळगतोस? कोण तुझ्याशी कसं वागतोय मी सगळं पाहतोय ना. हे बघ, कर्म कोणाला चुकलंय का? थोडा धीर धर. मी होतो आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल. स्वामी म्हणतात, बाळा जे तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला तोडायला पाहत होते, जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठं होण्याचे प्रयत्न करत होते, जे तुम्हाला विनाकारण त्रास देत होते, स्वामी म्हणतात आता त्यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. एक वेळ माणूस माफ करेल, पण कर्म कधीच माफ करत नाहीत. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळं फुले फक्त त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नाही तोपर्यंत शांत राहणंच योग्य आहे. कारण पूर्ण असल्यापेक्षा अर्थसत्य जास्त घातक असते. स्वामी म्हणतात, बाळा त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असं म्हणतात. स्वामी म्हणतात, बाळा जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला. कारण सतत मागच्या गोष्टीचा विचार करत राहिला तर त्याचा परिणाम वर्तमानावर होईल. लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही. कारण पाठीमागे लोक तर राजाला सुद्धा बोलतच असतात. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमीच नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी सांगतात, आजचा दिवस जगा. मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटळ सत्य आहे. तो कुणाला कधी कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. त्यामुळे चांगले सत्कर्म करा आणि लोकांच्या कल्याणासाठी जगा. सदैव श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमचे सदैव रक्षण करतील. आज दुःख आहे म्हणून निराश होऊ नका. मी माझ्या भक्ताला मोडण्यासाठी कधीच संकट देत नाही, तर मजबूत करण्यासाठी देतो. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि योग्य क्षणी कृपा निश्चित होते. श्रद्धा सोडू नका, कारण माझा हात तुमच्या डोक्यावर कायम आहे. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. तेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. स्वामींचे नामस्मरण केल्याने जे नशिबात नाही ते सुद्धा मिळते. श्री स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील. श्री स्वामी समर्थ टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.
आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया नवीन अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत.